ह्या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार मिळणार आहे. अरे वा. गिरिजा, पुढचा प्रश्न तुला आहे की अमेरिकेत मराठी सिनेमांची चळवळ आपण ऐकतोय अशी सुरू झाली आहे, मात्र मराठी सिनेमांना तिथे प्रेक्षक मिळत असला तरी इथला भारतातला कुठेतरी गायब झालाय असं वाटतं. आता हे मी का म्हणते, त्याचं कारण सांगते की एकीकडे जर आपण बघितलं तर गोंधळ, दशावतार, राजा शिवाजी, क्रांतीज्योती विद्यालय, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा हे गेल्या काही महिन्यातील काही सिनेमे आहेत की ज्यांनी कोट्यावधींमध्ये कमाई केली. पण त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असे सिनेमे आहेत की जे एक दिवस सुद्धा थिएटरमध्ये राहू शकले नाही. तर तू कसं बघते ह्याच्याकडे? काय प्रॉब्लेम एरिया आहे असं वाटतं? मला वाटतं मराठी प्रेक्षक हा भारतात असो व भारताच्या बाहेर तो नेहमीच एक चोखंदळ प्रेक्षक राहिला आहे. आपल्याला मराठी साहित्याची, कथांची, कादंबऱ्यांची त्याच्या वाचनाची सवय आहे. मराठी प्रेक्षक चांगला चित्रपट ओळखू शकतो. जे चित्रपट चांगले आहेत, ज्यांच्या कथानकात काहीतरी मराठी प्रेक्षकाला रस आहे, इंटरेस्ट आहे, ते चित्रपट चालतात. आता ह्यावर चित्रपट चालतो की नाही ह्यावर खूप वेगवेगळ्या गोष्टी लागू पडतात. तो कधी रिलीज होतोय, तेव्हा काय सिच्युएशन आहे, परीक्षा, तो मुलांसाठी योग्य आहे की नाही, फॅमिलीसाठी आहे की नाही. कारण ॲव्हरेज प्रेक्षक हा महिन्यातून एकदा किंवा दोनदा फार तर फार आपल्या पूर्ण परिवाराला घेऊन एक आउटिंग करू शकतो. आपलं बजेट सुद्धा तेवढंच अलाव करतं. म्हणजे एका महिन्यामध्ये 6 वेगवेगळे चित्रपट बघणे हे प्रत्येकासाठी ही रियालिटी नसू शकते. बरोबर. तर आपण फक्त ह्या पद्धतीनेच विचार करणं की प्रेक्षक येत नाही हा मला जरा मुद्दा चुकीचा वाटतो. चित्रपट येत आहेत का जे प्रेक्षक खेचून आणतील? एक दशावतार लागला की प्रेक्षक येतात ना. तर असं नाही की मराठी चित्रपट बघायला प्रेक्षक येत नाही. मराठी चित्रपट कुठला आहे, त्याची काय, तो किती पोहोचू शकलाय लोकांपर्यंत. आणि बऱ्याचदा असंही दिसतं की मराठी चित्रपट याची पब्लिसिटी काय झाली त्यापेक्षा वर्ड ऑफ माउथ काय आहे ह्यानी मराठी चित्रपट चालतो. मी तुम्हाला भेटून जर सांगितलं की तुम्ही अवश्य हा चित्रपट बघा तर तुम्ही त्याचा विचार कराल. पण तुम्ही एखादी गोष्ट सोशल मीडियावर बघून किंवा नुसती कुठेतरी वाचून कदाचित तसा विचार करणार नाही. तर मराठी प्रेक्षकांनी एकदा चित्रपट पाहिला की तोच त्याची पब्लिसिटी करतो. आणि मला वाटतं मराठी प्रेक्षकाला मराठी सिनेमाही पाहायचा असतो, हिंदी सिनेमाही पाहायचा असतो, त्यामुळे त्याचं बजेट कुठेतरी डिवाइड होतं. मध्ये मुळात असं होत आहे ना की मराठी बोलणारी लोक ही हिंदीही बोलतात आणि त्यातली बहुतेक इंग्रजीही बोलतात. आणि आता कोरियन ड्रामापासून ते वेगवेगळ्या देशांमधल्या वेगवेगळ्या कॉन्टेंट पर्यंत आपल्याकडे सगळं उपलब्ध आहे. आणि ते इझिली उपलब्ध आहे, आपल्या हातात धरलेल्या डिव्हाइसवर उपलब्ध आहे. त्यामुळे अर्बन सेंटर्समध्ये जिथे असं पॉप्युलेशन आहे तिथे आपली स्पर्धा थेट जगातल्या कॉन्टेंट बरोबर आहे. पण अजूनही सेकंडरी टर्शरी सेंटर्समध्ये जिथे मराठी चित्रपट प्रामुख्याने बघितला जातो तिथे तुम्ही महिन्याला 6 चित्रपट ही अपेक्षा नाही करू शकत ना की इतकी लोक येतील. तर मराठी चित्रपटाचे एफर्ट्स थोडेसे फोकस्ड व्हायला पाहिजेत असं मला वाटतं. कारण खूप चित्रपट येतात आणि मग त्या सगळ्यांना बघणं पॉसिबल ऑब्व्हियसली होणार नाही. पण चांगले चित्रपट हे नक्की बघितले जातात. आणि ह्या नावांमध्ये मला तिघी या चित्रपटाचं नाव नक्की आवर्जून घ्यावंसं वाटतंय. नॉट जस्ट बिकॉज माझ्या नवऱ्याने ती प्रोड्यूस केली आहे, पण त्यांनी 60 दिवस पूर्ण केले. धुरंधर रिलीज झाल्यानंतर ती फिल्म टिकून राहिली थिएटर्समध्ये आणि इतके दिवस ती लोकांनी धरून ठेवली. ह्याचं एकमेव कारण हे आहे की मराठी प्रेक्षक चांगले मराठी चित्रपट बघतो. खरं तर तेच एक कारण आहे की ज्यामुळे मी हा प्रश्न तुला अजून विचारला. कारण आता तू फक्त अभिनेत्री नाहीस तर एक प्रोडक्शन हाऊस सुद्धा थेट घरात आहे. तर प्रोडक्शन हाऊस आणि अभिनेता हे वेगवेगळ्या पद्धतीनं बघतात का सिनेमाकडे? अर्थातच मला वाटतं अभिनेत्री म्हणून माझा एक खूप छोटा भाग असतो त्या चित्रपटाकडे बघण्याचा. अर्थात चित्रपट निर्मिती हे एक टीम स्पोर्ट असल्यासारखं आहे. आम्ही सगळे एकत्र आलो नाही, ही सगळी डिपार्टमेंट्स एकत्र काम करत नसली तर चित्रपट बनूच शकणार नाही. कोणीतरी चांगली संहिता लिहिणं, मग कोणीतरी त्याला व्हिज्युअलाइज करणं, मग कोणीतरी त्यामध्ये पैसे गुंतवणं, ते सगळी मोठ बांधून आणणं, मग सगळ्या लोकांनी त्यामध्ये पार्टिसिपेट करणं, चांगला परफॉर्मन्स करणं, अगदी प्रोडक्शन डिपार्टमेंट पासून ते आर्ट डिरेक्शन पर्यंत, मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, सिनेमॅटोग्राफी, सगळ्या डिपार्टमेंट्सनी एकत्र आणि उत्तम काम करणं ह्यानीच चांगला चित्रपट बनतो. त्यामुळे ही सगळी डिपार्टमेंट्स त्या अख्ख्या प्रक्रियेकडे आपल्या कामाच्या दृष्टिकोनातून बघतात. प्रोड्युसर मात्र त्यावर अशी एक
छत्री असल्यासारखा असतो. त्या सगळ्या गोष्टींकडे त्याचं लक्ष असलं पाहिजे. अभिनेत्री म्हणून मला माझं काम उत्तम करायचंय एवढंच माझं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि अर्थात ही आशा अपेक्षा असतेच की आपली फिल्म चालावी आणि त्यासाठी जे मी करू शकेन ते मी करेनच. पण प्रोड्युसर लुक्स ॲट द बिगर पिक्चर. इतक्यात अभिनेत्री म्हणून तू बरेच हिंदी सिनेमे केले आहेत, तर ही स्ट्रॅटेजी आहे हे ठरवून केलंय की ते असंच घडून गेलं? मी ऑनेस्टली काहीच ठरवून करत नाही. माझ्याकडे जे काम येतं त्यापैकी मला जे सगळ्यात एक्साइटिंग वाटतं, जे करण्यात मला सगळ्यात जास्त मजा येणार आहे ते काम मी निवडते. हे माझं सौभाग्य आहे की माझ्याकडे नेहमीच हा चॉईस राहिला आहे की मी माझ्यासाठी चांगलं काम निवडू शकेन. तर असं म्हणजे मराठी चित्रपट असे खूप ऑफर झाले अशातलाही भाग नाही, आणि जे ऑफर झाले त्यातले सगळे वर्कआउट झाले अशातलाही भाग नाही. त्यामुळे असं काहीच ठरवून केलं नाही. कदाचित माझ्यासाठी किंवा मी छान दिसेन, फिट बसेन असा रोल नसेल कोणाला वाटला किंवा नसेल सुचला. पण मी लवकरच एका मराठी चित्रपटाचं शूट करणार आहे आणि तो प्रदर्शित होईलही होपफुली पुढच्या वर्षी. तर आता अनेक दिवसांनंतर मी मराठी चित्रपट करते. तर बघूया. अजून काही सांगणार की सध्या सिक्रेट आहे? सध्या अगदी इनिशियल फेज मध्ये आहे. पण मला माहिती देण्याची मुभा जशी मिळेल तशी मी सगळ्यात आधी येऊन तुम्हाला सांगेन. अमेरिकेत नाफासाठी प्रेक्षक एकत्र